गोवरण कोकरे त्रिमूर्ती विद्यालय टाकळी या शाळेचा विद्यार्थी मी आज तुमच्या समोर विषय मांडत आहे वृद्ध आई वडिलांची व्यथा। अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊची इच्छा पूर्ण करण्यासाठी एवढा ठास केला, आज दुर्दैवाने महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वृद्धाश्रम हे मासाहेब जिजाऊंच्या नावाने आहेत। याचा विचार आम्ही करतो का? काळ बदलला, काळाच्या ओघात माणसं बदलली, आई बापाला अडगळीचं रूप आलं, माय बापाला कचरा कुंडीचं रूप आलं। अरे जिथं देव सुद्धा माय बापा समोर फिके पडतात, अरे जिथं देव सुद्धा माय बापा समोर फिके पडतात, तिथं आम्ही आमच्या आई वडिलांना किंमत देतो का? गणपतीच्या जीवनातला प्रसंग तुम्हा सगळ्यांना माहितीये की जेव्हा प्रदक्षिणा करण्याची वेळ आली तेव्हा कार्तिक स्वामी त्यांच्या वाहनावर बसून प्रदक्षिणा करण्यासाठी निघून गेले, पण जेव्हा गणपती बाप्पांना प्रदक्षिणा करायची होती, परिक्रमा करायची होती, त्यांनी इकडे तिकडे प्रदक्षिणा न करता महादेव आणि पार्वती या दोघांच्या भोवती प्रदक्षिणा करून जगातील सगळ्यात मोठं पुण्य स्वतःच्या पदरात पाडून घेतलं। हे शिकवण तेव्हापासून आम्हाला दिलेले असेल आणि आम्ही 10 दिवसाच्या नंतर कसा गणपती बुडवतो तसे आई वडील म्हातारे झाल्यावर त्यांना बुडवायला नेत असो, तर याच्या इतकी मोठी शोकांतिका आणि दलिंदर बाप कुठलीच नाही। माझ्या सगळ्या मित्रांना माझं सांगणं आहे, तुम्ही आई आणि वडील या दोन गोष्टींना सगळ्यात जास्त इज्जत द्या। पण आज काय झालंय ना, शिक्षण घ्या हे सांगण्याच्या नादात शिक्षण कोणतं घ्या, तर संस्कारी शिक्षण घ्या हे सांगायचं राहूनच गेलं। आज महाराष्ट्रभर फिरत असताना, असंख्य वृद्धाश्रमाची भेट घेत असताना तेथील 1000 पैकी कमीत कमी 999 ते 990% माय बापांची विचारपूस केली ना, तर त्यांची मुलं चांगली शिकलेली क्लासमन अधिकारी कुठेतरी व्यवस्थित सेटल झालेली आहे। ग्रामीण भागातली अडाणी मुलं त्यांच्या आई वडिलांना सांभाळतात, गाव नाव ठेवेल, कुणीतरी नाव ठेवेल याचा विचार करून ते आपल्या आई वडिलांना सांभाळतात, पण ती मुलं आपल्या आई वडिलांना कधीच वृद्धाश्रमात पाठवत नाही, पण शिकलेली मुलं मात्र आपल्या आई वडिलांना दूर करतात। ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिका, पहिला शिक्षण घ्या, पण तेच डॉक्टर बाबासाहेब नंतरच्या काळात असे म्हटले होते की शिकलेल्या माणसांनी मला सगळ्यात मोठा धोका दिला। 10वीला पोराला चांगले टक्के पडले, बाप म्हणतो अरे बापरे 99, आता तर किती टक्के पडले, काय बोलावं, आउट ऑफ 100 पैकी 100। बाप म्हणतो पोरगा चांगले शिकला पाहिजे, सायन्सला ऍडमिशन घेतलं पाहिजे, पोराला फिजिक्स कळत नाही, सायन्स वळत नाही, मॅथ्स जुळत नाही, पुन्हा 12वीला चांगले मार्क पडतात। बाप म्हणतो पोरगा अजून शिकलं पाहिजे, मोठ्या शहरात गेलं पाहिजे। पोरगा मोठ्या शहरात शिकायला जात असताना बापानं SBI, HDFC, संत नागेबाबा मल्टीस्टेट, 40 गाव सोसायटी या सगळ्या बँक आणि या सगळ्या बँकेचे ATM पोराच्या खिशात, फक्त पिन टाकायचं, पैसे काढायचे, तवाच बापाला फोन, पप्पा पैसे संपले, थांब सोयाबीन लावलंय, कुठेतरी चांगलं उत्पन्न आहे, लगेच ट्रान्सपोर्ट करतो। पोरगा शिकायला म्हणून मोठ्या शहरात जातात, नोकरी लागतात, तिकडेच एखादी छोकरी पटतात, तिकडेच लग्न, तिकडेच मग्न, मग इकडे आई बापाकडे यायला तयार नाही। मी म्हणतो शिकून माणूस समृद्ध झाला पाहिजे, घाण नाही झाला पाहिजे। शिकलेली मुलं आई वडिलांना सांभाळणार, शिकलेल्या मुलांनी आई वडिलांच्या वटण्या केल्या, अरे रे बाप थोरल्याकड माय धाकल्याकड, मधवा मोकळा। काही दिवसापूर्वी स्टार गोल्ड वर बात नावाचा चित्रपट लागला होता, मी बघायला बसलो होतो। तू यहाँ मैं वहाँ, जिंदगी है कहा, हेमा मालिनी तिकडं, अमिताभ बच्चन इकडं, हे भी उपाशी ते भी उपाशी का? कारण मुलांनी वटण्या केलेल्या होत्या आणि सांभाळलेलं नव्हतं। तो पिक्चर पाहत असताना अमिताभ बच्चनच्या मनोगतातला शेवटचा डायलॉग पाहिला आणि डोळे पाणवले। तो अमिताभ बच्चन म्हणतो, क्यों बोझ बन जाते हैं झुके हुए कंधे, अरे क्यों बोझ बन जाते हैं झुके हुए कंधे, जबकि इन कंधों पर बैठकर इन बच्चों ने हजारों मेले देखे थे, जबकि इन कंधों पर बैठकर इन बच्चों ने हजारों मेले देखे थे। अरे ज्या खांद्यावर